नमस्कार. माझे नाव चंद्रशेखर मारुती करणपोटे. आपण आज बघणार आहोत की जीवामृत आपण या ठिकाणी आज बनवणार आहोत. त्याच्याकरता आपल्याला कुठले कुठले साहित्य आपण गोळा केले आहेत ते आपल्याला बघणार आहोत. बघा, आपण याच्यामध्ये ताजेवाल्या देशी गाईचे शेण 20 किलो घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5-5 लिटर 10 लिटर गोमूत्र. त्याच्यानंतर आपल्याला जो साहित्य लागणार आहे 2 किलो गूळ, त्याच्यानंतर 2 किलो बेसन आणि वडाच्या झाडाखालील माती आणि ढवळण्यासाठी काठी आणि हे 200 लिटरची टॅग. तर याच्यानंतर आपण याच्यामध्ये सर्व साहित्यामध्ये पाणी भरून आपण आता या जीवामृत बनवण्याच्या पद्धतीला आपण सुरू करणार आहोत. हे 300 लिटरची टँक आहे, थोडी जास्त भरली आहे. आपल्याला 200 लिटर पाणी पाहिजेत, म्हणून आपण याला थोडं पाण्याचे प्रमाण कमी करू. टाकू 200 लिटर पाणी टाकून घ्या. पाणी त्या टँकमध्ये आपण घेतलं 200 लिटर पाणी. आणि याच्यानंतर आपण याच्यामध्ये सर्वात अगोदर शेण काढवणार आहोत व्यवस्थित. बंद करा. गोमूत्र 5 दुने 10 लिटर, 20 किलो शेण, 10 किलो 10 लिटर गोमूत्र. दोन किलो बेसन, बेसनाला व्यवस्थित भिजवून घ्यायचा. गाठोडे असतील तर ह्याला व्यवस्थित असा फोडून घ्यायचा. आणि ह्या गुळाचा पाणी 2 किलो गुळ घेतला होता आपण, त्या गुळाचं व्यवस्थित पाणी करून घेतला. हाय गुळाचा पाणी. आणि ही शेवटी म्हणजे वडाच्या झाडाखालील माती सुद्धा अशा पद्धतीने आपण मिश्रण केलेलं आहे बघा. आणि हा पाणी आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत. अशा पद्धतीने आपला जीवामृतचा तयार झालेला आहे. म्हणजे आजची बनवण्याची प्रक्रिया झालेली आहे. याच्यामध्ये आपण देशी गाईचा शेण, गोमूत्र, पीठ आणि वडाच्या झाडाखालील माती आणि गूळ सर्व साहित्य याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने अशा पद्धतीने आपल्याला फिरवायला आहोत. यानंतर आपण याला 7 दिवसानंतर पाणीमध्ये फवारणी करू शकतो किंवा प्रवाहाच्या दिशेने सोडू पण शकतो. त्यानंतर आपल्याला गोणपाटाने झाकायचं होतं. आपल्याकडे गोणपाट नाही तरी पण आपण याला झाकला आहे कापडने.